काल पवईतल्या राज स्टुडिओमध्ये तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याचा एन्काउंटर जो आहे तो मुंबई पोलिसांनी केलेला आहे। आता या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे, परंतु या सगळ्या एन्काउंटरवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळतात। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत ॲडव्होकेट नितीन सातपुते सर आहेत। नितीन सातपुते सर, तुम्ही आता या सगळ्या प्रकरणात एंट्री घेताय, हा एन्काउंटर खरा आहे की खोटा आहे? या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता तुम्ही पत्र देखील लिहिणार आहात, ते पत्र कोणाला लिहिणार आहात आणि या सगळ्या संदर्भात काही तुम्ही कोर्टात याचिका वगैरे दाखल करणार आहात का? पहिला जो प्रश्न होता तुझा, एन्काउंटर खरा किंवा खोटा, जेवढे एन्काउंटर झालेले आहेत आत्तापर्यंत हे सगळे खोटेच आहेत. ठीक आहे. प्रत्येक एन्काउंटर मागे चौकशी झालेली आहे आत्तापर्यंत, तुलाही माहिती असेल, पत्रकारून तुम्हाला याचं असेल माहिती असेल ती. आता हा जो एन्काउंटर, ह्याला एन्काउंटर कधी म्हणतात? एन्काउंटर म्हणजे वेन यू एन्काउंटर विथ द एनिमी, जेव्हा त्यांचं क्रॉस फायरिंग होतं किंवा काय होतं त्या चकमक म्हणतात त्याला. चकमक उडाली आणि मग फायरिंग केलं. ह्यात कोणती चकमक उडाली होती? एन्काउंटर चकमक ह्यात कुठली तुम्हाला आढळली? पहिल्यांदा हा प्रश्नचिन्ह इथे आढळतो की बंदिस्त जागेवर त्यांनी एन्काउंटर कसा काय केला? टेररिस्ट असेल, गँगस्टर असेल आणि खूप दिवसापासून वॉन्टेड आहे किंवा काहीतरी असं काहीतरी वेपन घेऊन आला, AK-47, AK-56 वगैरे बॉम्ब घेऊन आला आहे, तोप घेऊन आला आहे कुठेतरी त्यांना उडवायला, तर ते त्या बाबतीत जर म्हटलं एन्काउंटर, त्यावेळेला हा शब्द एक वाटतो सुटेबल. ठीक आहे, चला टेररिस्ट वगैरे आहे, तसं कसाबला ते केलं होतं, एन्काउंटर केलं, त्यावेळी ते झालं होतं त्यावेळेस. तर आता हा जो प्रकरण आहे हे हत्या आहे, ही क्लिअर हत्या आहे. यात दोन गोष्टी, त्यामध्ये मुलांना ओलीस ठेवलं, ही चुकीची गोष्ट झाली. आपण काही त्या समर्थन नाही करत त्या गोष्टी, रोहित आर्याचं समर्थन नाही करत. पण अन्याय जो असतो हा कोणाच्याही बाबतीत होऊ नये, ना मुलांच्या बाबतीत होऊ नये किंवा रोहित आर्याच्या बाबतीत किंवा कोणाच्याही बाबतीत होऊ नये. आता मुळात हे जो हा कालचा प्रसंग उद्भवला, हा प्रसंग का उद्भवला ह्याचं कारण काय, थोडं त्या मुळाशी आपण गेलं पाहिजे. आता मुळात असं आहे की शिक्षण अभियान जे प्रकरण आहे, जो प्रोजेक्ट होता सरकारचा, त्याबाबतचं 2 कोटीची थकबाकी सरकारची होती. ती थकबाकी दिली नाही. त्यासाठी रोहित आर्या की अनेक दिवसापासून स्ट्रगल करत होता, प्रयत्न करत होता की त्याला ते पैसे मिळावेत. अनेक त्यांनी हे केलं, आंदोलन केली आणि त्यांनी एक महिनाभर त्यांनी हे पण आमरण उपोषण केलं. तरी देखील त्या उपोषणामध्ये तो बेशुद्ध झाला, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. नंतर त्यांनी ठरवलं की मी आत्महत्या करेल, आत्महत्या करून सगळं संभव. कारण का, एवढी मोठी रक्कम आहे, ही रक्कम त्याला पण कुठेतरी पुढे कर्मचाऱ्यांना द्यायची असते. रक्कम सरकारकडून आली नाही, ती 2 कोटी आणि वर आणि काही लाख रुपये होते, अशी मोठी रक्कम होती. सरकारने वारंवार मागणी करून त्याला दिली नाही. आता मला सांगा, एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार डोक्यात येतात म्हणजे त्याला नक्की तो त्रासलेला माणूस आहे, सरकारने त्याचे पैसे दिले नाही. मग त्याला असं वाटलं असावं की मी आत्महत्या करून पैसे मिळण्याचा फायदा काय, त्यापेक्षा काहीतरी असं करावं की जेणेकरून सरकार माझं ऐकेल. काल जे प्रकरण झालं, ओलीस ठेवलं होती, मुलांना ओलीस ठेवलं, तेव्हा पण तो बोला मी ओलीस ठेवले, मुलांना किडनॅप केले, मला सरकारकडून तरी काहीतरी बोलायचं आहे. म्हणजे काय बोलायचं होतं त्याला? हे बोलायचं होतं की माझे पैसे तुम्ही द्या. त्याला असं वाटलं असेल कदाचित की कुठेतरी चित्रपटावरून, ते यामी गौतमीचा पिक्चर आहे तो थर्सडे नावाचा, तसं कंदार जे होतं हायजॅक झालं होतं, त्यावेळेस पण बघा अनेक लोकांना ते हायजॅक केलं होतं, मग ते सोडवलं सगळ्यांना, कोणती एकही गोळी न चाललं तर सोडवलं. असं काहीतरी होतं आहे का? अशा मार्गाने काय पैसे वगैरे मिळतील का त्याचे? बरं, पैसे वगैरे मिळतील म्हणजे हे काय एक्स्ट्रॅक्शन नव्हतं, हे त्याच्या हक्काचे पैसे होते. पण सरकारी दाद नाही दिली, सरकारी व्यवस्थेचा बळी गेला तो. सरकारमुळे हे जे अपहरण नाट्य घडले हे पण सरकारमुळे घडलं. त्याला असं वाटलं की मुलांना ठेवल्यामुळे कदाचित सरकार माझं ऐकेल, माझं पैसे देईल, पण तसं काही घडलं नाही. उलट जे घडलं चुकीचं घडलं. त्यांनी अपहरण नव्हतं करायला पाहिजे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. गुन्हा दाखल केला पोलिसांनी? तुमच्या काय नॉलेजमध्ये आहे गुन्हा दाखल केला आहे का? नाही केला. गुन्हा दाखल न करता पोलिसांनी त्या ठिकाणी गेले, QRT क्विक रिस्पॉन्स टीम घेऊन गेले, कमांडो घेऊन गेले आणि त्याला त्या छातीमध्ये गोळ्या घातल्या. आता मला सांगा, हा काय टेररिस्ट होता, गँगस्टर होता की अजून कोण होता का, की याच्याकडे काय मोठा शस्त्रसाठा होता का, AK-47 रायफल घेऊन आला होता, त्याची छातीमध्ये गोळ्या मारला? तसं काही नसताना पोलिसांनी प्री प्लॅन करून, प्री माइंड करून, कोणाच्या तरी सांगण्यावरून याला 2 कोटी रुपये आणि काही अजून रक्कम द्यायला लागू नये सरकारला, हे कोणाच्या तरी सांगण्यावरून याची हत्या घडून आणली. कारण काय की त्यांनी मुलांना ओलीस ठेवलं. मुलांना ओलीस ठेवलं, तो मुलांसाठीच काम करत होता आत्तापर्यंत. त्याने मुलांना कोणतंही हार्म नव्हतं केलं. त्याने धमकी दिली असेल त्याने, असं तो पोलीस म्हणतात धमकी दिली. धमकी कोणी पण देतात. धमकी दिली म्हणजे काय काय कोणी ॲक्ट करत नाही. धमकी दिल्यावर लगेच काय हे धमकी दिल्यावर कोणी कोणाचा खून करतं का? नाही, खून करत नाही. मग आता ह्याची हत्या करण्यासाठी काय घडलं असं? काही पोलीस म्हणतात की त्याकडे वेपन होतं, छर्याची बंदूक होती. अरे, छर्याच्या बंदुकीने माणूस मारला जाऊ शकतो का? मर्डर होतं का? हत्या होते का?
जखम मरत नाही, ग्रीवियस हर्ट पण नाही होत. छऱ्याने उंदीर पण मरत नाही, कधी कधी उंदीर मरत नाही, पक्षी मरत नाही. तर असे छऱ्याची बंदूक असल्याबाबत त्यांनी सांगितलं. परत छऱ्याचे ट्रेसेस मिळाले का, छऱ्याचे त्या बुलेट मिळाल्या का तुम्हाला तिथे, ते पण नाही मिळालं. हे यांची कहाणी जी आहे ना, मनगडन कहाणी जरी असेल, चला छऱ्याची सोडा, तुम्ही खरी बंदूक जरी असली तरी देखील पोलीस त्याला मारू शकत नाही. त्याला पोलिसांना प्रयत्न करावे लागतात की त्याच्या पायावर गोळी मारून त्याला पहिले न्यूट्रलाइज करायचं किंवा हाताला मारून न्यूट्रलाइज करायचं, त्याला इंज्युर्ड करायचं, जखमी करायचं, जेणेकरून तो त्याच्यावर ताबा मिळवता येईल. पोलिसांनी असे काही प्रयत्न केलेले नाही. हिरो बनवून आले सगळे, एन्काउंटर स्पेशलिस्ट बनवून आले. दत्ता मेडे आणि हे हिरो बनून आले आणि त्यांना वाटलं की याला मारल्यानंतर ते हिरो बनतील वगैरे, आणि त्याचा हा खून केला, स्वतःला हिरो पाठ थोपथोपून घ्यायला. एक मिनटात इकडनं एक काम कर, राहू दे ना, मी बोल फोन कर, एक मिनिट. हॅलो, ह्या तिकडनं याला सांगता ना, त्याला माहीत असेल तिथे रॉंग साईडने. ठीक आहे, तिकडे फोन बाहेरून सांग, तिकडे यायला सांग. तर ही पाठ थोपवून गेला, ह्यांनी हे सगळं केलेलं आहे. तुमचे दत्ता नलवडे स्टेटमेंट आहे की त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्याकडे वेपन असल्याची आम्हाला माहिती मिळाली, मग ते कन्फर्म नाही. हत्येपूर्वी 2 तास ते 2-3 तास त्याच्याशी चर्चा करत होते, त्याशी बोलत होते. मग त्याचे पैसे द्यायला लावायचे. ही परिस्थिती का निर्माण झाली, त्याने अपहरण हे का केलं, ही परिस्थिती तुमच्यामुळे घडली. तुमच्यामुळे म्हणजे सरकारमुळे. सरकारी व्यवस्थेचा बळी म्हणजे मुलांचं अपहरण कांड जे घडलं आणि ह्याची हत्या, सरकारी व्यवस्थेचे दोन घटना घडलेल्या, त्यामुळे सरकारला जबाबदार आहे. सरकारने निष्काळजीपणा केला, सरकारने दुर्लक्ष केलं, याचे पैसे दिले नाही आणि त्यामुळे त्याची हत्या झाली. परंतु या सगळ्या संदर्भात ज्यावेळेस 17 मुलांना ओलीस ठेवलं गेलं राज स्टुडिओमध्ये, त्या राज स्टुडिओमध्ये ज्वलनशील पदार्थ संपूर्ण त्या स्टुडिओच्या आतमध्ये जिथे बंदिस्त ठेवलेलं होतं त्या हॉलमध्ये टाकण्यात आलेलं होतं आणि त्याच्याकडनं धमकीसुद्धा देण्यात आलेली होती रोहित आर्याकडनं की मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल आणि या विद्यार्थ्यांना पण या विद्यार्थ्यांना मी जाळून घेईन, अशा पद्धतीची धमकीवजा देण्यात आलेली होती. ह्या सगळ्या संदर्भात पोलिसांचं हे म्हणणं आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? बघा, तो स्टुडिओमध्ये कोणता पदार्थ होता नाही होता हे कोणी पाहिलेलं नाही. ही पोलिसांची स्टोरी आहे. मी स्वतःला जाळून गेली म्हणतोय ना, म्हणजे स्वतःला मारण्याबद्दल बोलतो तो. ठीक आहे, माझ्याबरोबर. पण ही वेळ का तुम्ही का आणली, त्या व्यक्तीला तुम्ही त्याला मजबूर केलं की ही वेळ त्याला का आणली, सरकारने त्याचे पैसे का दिले, ही परिस्थिती तुम्ही निर्माण केली. तुमच्या व्यवस्थेचं बळी आहेत आणि तुमच्यामुळे ही मुलं किडनॅप झाली सगळी, हे त्यांच्यामुळे झालं. बरं, त्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ कसा आला, कुठून आला, कुणी दिला, एवढ्या सर्वसामान्य व्यक्तीला असा पदार्थ मिळू शकतो का, कोणता पदार्थ होता. पोलिसांनी त्या ठिकाणी एवढं ऑपरेशन केलं, त्यांच्या लक्षात नाही आलं की रॉकेल होतं, पेट्रोल होतं, की अजून कुठलं डिझेल होतं, की अजून कोणता दारुगोळा ठेवला आहे, ते शस्त्रसाठा ठेवला आहे, त्यांच्या लक्षात नाही आलं. DCPनं काल अजून रात्री मी सकाळी बघितलं, अजून पण सकाळपर्यंत माहीत नाही त्याच्याकडे ती छर्याची बंदूक होती का नव्हती. जरी असेल, आपण ॲट द मोस्ट आपण धरून चाललं ते त्याच्याकडे जर AK-47 असेल किंवा AK-56 असेल, तर ही पद्धत नाही ना गोळी मारताना जीव घेऊन त्याला मारायची. त्याला पहिलं न्यूट्रलाइज करायचं असतं. न्यूट्रल म्हणजे त्याच्या पायावर हातावर गोळी मारून त्याला जेरबंद करायचं असतं. परंतु तुम्ही म्हणतात की हा शासनाचा बळी आहे, परंतु हा एकटा असा शासनाचा बळी नसेल. कदाचित या राज्याचे अनेक कंत्राटदार आहेत, त्यांचे पैसे या राज्य सरकारकडे जवळपास थकबाकी आहेत. काही राजकीय नेते मंडळी म्हणतात की जवळपास 50,000 कोटीहून अधिक थकबाकी जी आहे ती कंत्राटदारांची या राज्य सरकारकडे आहे. सरकार टप्प्याटप्प्यानं या कंत्राटदारांना पैसे देते असं सरकारचं देखील म्हणणं आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी वाळव्यात देखील एका तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केलेली असल्याचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं होतं. अनेक कंत्राटदार संघटना सातत्यानं वारंवार आंदोलनं करताना पाहायला मिळतं. बघा, सरकारचा जो खजाना ट्रेझरी असते, ही ट्रेझरी लाडकी बहीण लाडका भाऊ यांना फुकटमध्ये वाटण्यामध्ये खर्च करतात. आणि जे शाळेची कामं करतात, सरकारची कामं करतात, असे कष्टकरी लोक जे असतात, मजूर असतात, हे लोक यांचे पगार वगैरे ह्यातून मिळतात, हे पैसे देत नाही. तसं एका कंत्राटदाराने आत्महत्या केली. आता हे बरेच 50 कोटीच्या वरती काहीतरी किती 50,000 करोडच्या वरती ही थकबाकी आहे. ही थकबाकी यांना देत नाही, त्यामुळे हे कामं करत नाही. सरकारची कामं करणे, जनसेवेची, लोकसेवेची, लोककल्याणकारी कामं करत नाही. कंत्राटदार आत्महत्या करायला लागलेत आणि हे लोक यांच्याकडनं फुकटमध्ये कामं करून घेतात. म्हणजे मला सांगा, या महाराष्ट्र सरकारला, जे सरकार आता आहे, फक्त वोटर्स, जी जनतेचे वोटर्स मतदाता आहेत, त्यांना खुश करण्याच्या पाठीमागे आहे. लाडकी बहीण लाडका भाऊ ही स्कीम, यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे. एक म्हणतो मी 10,000 देतो, एक म्हणतो मी 1,500 देतो, एक म्हणतो 2,500 देतो आणि सगळ्यांना पैसे वाटत सुटलेत. पैसे सरकारी खजाना, आमच्या कष्टाचा जो पैसा जो आहे, टॅक्सचा पैसा आहे, हा फुकटमध्ये वाटतात लोकांना आणि ज्याला पैसे द्यायचे त्याला पैसे देत नाही. जो रोहित आर्या जो आहे, त्याने
ते शाळेचा जो प्रोजेक्ट होता सर्व शिक्षा अभियान असं काहीतरी आहे, सुंदर ब्युटिफिकेशन करायचं होतं, स्वच्छता. मॉनिटर संपूर्ण शाळा त्याने सुंदर ब्युटिफाय केलं, त्याने ब्युटिफिकेशन केलं सगळं. त्याचे पैसे त्याला द्यायला नको. मुलं शाळेत केव्हा जाणार? जेव्हा जर तुम्ही शाळा तुमची जर ही आहे पडलेली झडलेली गळकी, ज्यात पाणी गळतं आहे, तुटलेलं फुटलेलं आहे, मोडकी बेंच आहे, अशा ठिकाणी मुलांना उत्साह वाटेल का? त्या शाळांचं सौंदर्यीकरण करून सुंदर दिसाव्यात, मुलांना आकर्षित वाटाव्या, अशा उद्देशाने हा प्रोजेक्ट होता. परंतु शिक्षण विभागानं देखील या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे उपक्रम राबवत असताना हे उपक्रम खरं तर मोफत पद्धतीने होते, परंतु विद्यार्थ्यांकडनं या रोहित आर्याने पैसे जे आहेत ते घेतलेले होते आणि त्या सगळ्या संदर्भाची डिपार्टमेंटल चौकशी सुद्धा लागलेली होती. आमच्याकडे त्याची कोणती थकबाकी नव्हती, अशा पद्धतीचं स्पष्टीकरणच आता शिक्षण खात्याने दिलेलं आहे. स्वतः शिक्षण मंत्री सध्याचे जे आहेत त्यांनी देखील या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं. आता ही जी मला माहिती सांगितली थोडी शॉकिंग माहिती आहे आणि विश्वास करावा का नाही अशी आहे. सर्वसामान्य आपण जो आपला मेंदू असतो, आपल्या मेंदूला पटेल अशी गोष्ट सरकारने बोलली पाहिजे. हे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी काय त्याच्या खाजगी शाळेतले विद्यार्थी आहेत का? सरकारच्या शाळेतील आहे किंवा इतर कुठले आहेत ते काय त्याच्या कंट्रोलमध्ये नाहीत. असं कुणी माणूस शाळेत जाऊन त्यांना आम्हाला पैसे द्या म्हणून म्हटलं तर पैसे देणार का? त्यांची मुलं ऐकतील का? मुलं काय खिशेतनं पैसे देतात? मुलं पालकांकडनं पैसे घेतात. त्यांचे पालक असे कोणाला ऐरेगाऱ्याला पैसे देतील का? पैसे मुळात हा हे जे वक्तव्य करतायत, वक्तव्य किती हास्यास्पद आहे. मनाला आपल्या मानवी मेंदूला न पटणारं वक्तव्य आहे, मेंदूला भेजायला आपल्याला न ते जस्टिफाय होणारं वक्तव्य आहे. असं म्हणजे त्यांची मानसिकता, त्यांची बुद्धिमत्ता काय लायकीची असेल हे शिक्षण खात्यातील जे लोक आहेत ना, हे सगळं असं स्टेटमेंट करतात. असं कोणत्याही डिपार्टमेंटला जाऊन कोणी व्यक्ती पैसे मागू शकतो का? मग ठीक आहे, मागितलं ना त्याने, मग तुम्ही खंडणीचा गुन्हा दाखल केला का त्याच्यावरती? तशी तक्रार दिली का? त्याचं काही कुठे वक्तव्य केलं का त्यावेळेस? मग हे आत्ताच का? म्हणजे तुमचा जर ह्याच्यामध्ये हातभार आहे तुमचा, तुम्ही संगनमताने कट रचून पोलिसांच्या मार्फत याचा काटा काढला तुम्ही. तुमचे जे अजून पैसे असतील त्याचे 2 कोटी ना अजून असतील त्याचे पैसे, मग अजून आता इतर जे ठेकेदार आहेत, कॉन्ट्रॅक्टर, त्यांचे पण पैसे आहेत. मग हे पैसे मागू नये. ह्यांची जे ऑफिशियल जे देणं आहे ते देणं त्यांना न देता लाडकी बहून, लाडका भाऊ, लाडका नवरा, लाडका हे नाही का, असे तिकडे तुम्ही पैसे खर्च करतायत. म्हणजे जनतेचा जो टॅक्सचा पैसा आहे, जो आमचा जो हक्काचा पैसा आहे, तो तुम्ही त्यांच्यावर खर्च न करता तुम्ही इकडे इकडे वाटताय आणि असे एक ठेकेदार आत्महत्या करतायत. मला सांगा, हा माणूस किती दिवस हा स्ट्रगल करत होता पैशासाठी. त्याने आत्महत्याचा प्रयत्नाचा टोकाची त्यांनी भूमिका केली. आता तो सांगितलं मगाशी मला, तो बोलला की स्वतःला संपवून टाकेन. म्हणजे असा माणूस का विचार करतो? केव्हा माणूस असा विचार करतो? जेव्हा हे पैसे घेऊन त्याला पण कोणत्या कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागत असेल ना, पेंटरला जिथे तो पेंटिंग करतो, आर्टिस्ट जो आर्ट काढतो त्याला द्यावं लागतं. तो पैसे खिचत पैसे खर्च करणार. उद्या ह्यांनी पैशाने दिलं तर तो याच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार. त्यामुळे हे सरकारने ही फसवणूक केलेली आहे. सरकार म्हणजे जे शिक्षण खात्यातले जे अधिकारी आहेत, मंत्री आहेत, ही फसवणूक आहे. त्याचे जे 2 कोटी रुपये किंवा अजून काही निघत असेल हे त्याला व्याजासकट द्यायला पाहिजे. परंतु आता तुम्ही या सगळ्या संदर्भात कोणाकडे तक्रार करताय? खरं तर तुम्ही या एन्काउंटरवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करतायत की हा खरा आहे की खोटा आहे म्हणून. तर या सगळ्या संदर्भात तुम्ही पत्र कोणाला लिहित आहात आणि त्याचसोबतच तुम्ही काही कोर्टात याचिका दाखल करणार आहात का या सगळ्या प्रकरणावर? आता असं आहे, ही घटना काल रात्री घडलेली आहे. आपण काय एकदम कम्प्युटरसारखे एवढे फास्ट नाही केले की सकाळी याचिका दाखल होईल. आम्ही ते सगळं मटेरियल आम्ही जमा केलं आहे आणि आज सकाळपासून मीडियाच्या बाईट्समध्ये सगळा वेळ गेला आहे. आता आत्तापर्यंत ते पत्र म्हणजे याचिका पण दाखल झाली असते खरं तर, पण सगळा वेळ इकडे गेल्यामुळे आणि आता वॅकेशन चालू आहेत. 1 वाजेपर्यंत आमचं कोर्ट चालू असं डिपार्टमेंट, उद्या पण 1 वाजेपर्यंत चालू असणार. त्यामुळे याचिका दाखल नाही होऊ शकली. पण पत्रव्यवहार जो आहे तो आज आमचा होणार. कारण पत्रव्यवहारासाठी कोणासोबत पत्रव्यवहार करा? हा जो पत्रव्यवहार जो आहे हे इथं कसं आहे, मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे आणि हत्या झालेली. त्यामुळे आमचा पत्रव्यवहार जो आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट, रजिस्ट्रार बॉम्बे हायकोर्ट, तसेच मानवी हक्क कार्यालय आयोग जो आहे मुंबईचा, राज्य मानवी हक्क आयोग आणि राष्ट्रीय आयोग, आणि तसेच मुंबई DG यांना देखील देणार आहे. आणि आमच्या याचिकेमध्ये आम्ही CBIची मागणी करणार आहे. कारण अक्षय शिंदे प्रकरण जेव्हा झालं, शेवटच्या क्षणापर्यंत सुनावणीच्या किंवा आदेश होईपर्यंत सरकारने पोलिसांना पाठीशी घातलं होतं. कारण सरकारनेच पाठवलेला तो ऑफिसर संजय शिंदे होता, संजय शिंदे होता तो PI, आणि त्याची कार्यकर्ता होती ही टेंटेड होती आणि त्याच्यामार्फत त्यांनी त्या गाडीमध्ये बसून त्याला मारलं, त्याची हत्या केली. त्यामुळे न्यायालयाने तो निकाल दिलेला आहे. त्यात पण देखील हे म्हटलेलं आहे सरकारने तर जर तुम्हाला रिटॅलिएट करायचं असेल तर त्याच्या पायावर किंवा हातावर गोळ्या घालायला पाहिजे तुम्ही. तसं न करता तुम्ही त्याला का मारलं? त्याला डोक्यात गोळ्या घातला त्यामुळे हेड इंजुरी त्याला होती, याला छातीमध्ये मारलं आणि त्याचा पंप एकदा इकडे लंग्स एकदा पंक्चर झाले की माणूस मरतो.
त्यामुळे त्यांना माहिती आहे कुठे गोळी घालायची ते पण त्यांना माहिती आहे. त्यामुळे पायावरनं जर पोलिसांना ट्रेनिंग दिलेलं आहे त्यांचा नेम हा अचूक असतो. तर छातीवर त्याचा नेम अचूक लागला तर पायावर अचूक का नाही लागला? बरं पायाला कुठलं मिसफायर नाही झालेलं आहे, हाताला कुठलं मिसफायर नाही झालेलं आहे किंवा इतर ठिकाणी कुठे मिसफायर नाही झालेलं आहे, एकच गोळी मारली ती लागली आहे. ठीक आहे, त्यामुळे डायरेक्ट ती त्याच्या छातीत मारलेली आहे, त्याचं लंग्स किंवा त्याचं हृदय पंक्चर करण्यासाठी, आणि त्यामुळे जाणबुजून हत्या केलेली आहे. आणि याचं समर्थन हे झालेलं आहे दत्ता नालावडे याच्या आदेशाने झालेलं आहे आणि वोपोनी जे जितेंद्र सीताराम सोनवणे त्यांच्या आदेशाने झालेलं आहे. आणि त्यामुळे हे तिघांच्या विरुद्ध प्रायमा फेसी केस बनते, हत्येचा गुन्हा होतो आणि तो गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर फसवणूक जी आहे शासनाची, त्यातले कोण अधिकारी आहे किंवा काय त्याची जे त्याचे पैसे बनतात ते पैसे देणं गरजेचं आहे, तोही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि तो गुन्हा, ती फसवणूक आणि ही हत्याचा काही संबंध आहे का, जे इंटरलिंक होत असेल तर ते अधिकारी देखील ह्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये सामील होतील. याबाबतचं पत्रव्यवहार जसं मगाशी बोलल्याप्रमाणे तो होणार आणि याचिका देखील उद्या दाखल होणार. ही याचिका आहे चालू आहे, आपण याच्यावर झूम करून दाखवू शकता. बघा याचिका इथं ही BG आहे पार्टी दत्ता नालावडे, जितेंद्र सोनवणे, अमोल वाघमारे EPI. ठीक आहे, हे अजून याच्यामध्ये आम्ही नाव ॲड करणार आहोत आणि यांची कारवाईची मागणी केली. पिटिशन ऑलमोस्ट रेडी झालेली आहे, फक्त आता डिपार्टमेंट बंद झाल्यामुळे फाईल नाही होऊ शकत. धन्यवाद सर. ॲडव्होकेट नितीन सातपुते सर आपल्याबरोबर होते. खरं तर काल जी रोहित आर्या यांचं जे एन्काउंटर केलेलं आहे मुंबई पोलिसांनी, ते खरं आहे की खोटं आहे या सगळ्या संदर्भात आता शहानिशा ते स्वतः करणार आहेत. आणि या सगळ्या संदर्भातचं पत्र जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि मानव अधिकार आयोगाला ते पत्रव्यवहार करणार आहे. आणि त्याचसोबतच या सगळ्या संदर्भातची सखोल अशी CBI तपास एन्काउंटरच्या संदर्भात करावी अशी मागणी जी आहे ती नितीन सातपुते जे वकील आहेत त्यांच्या मार्फत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.